विमानसेवा सुरू होण्यापूर्वी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी 22 डिसेंबर रोजी खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या पुढाकाराने जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर पनवेलमधील आगरी समाज हॉलमध्ये सर्वपक्षीय कृती समितीची बैठक संपन्न झाली। या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात आला आहे। मात्र कृती समितीशी कोणतीही चर्चा न करता आंदोलनाची तारीख ठरवल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली। तसेच ओबीसी आरक्षणातूनच मराठा आरक्षणासाठी हट्ट धरणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा विमानतळ नामकरण आंदोलनासाठी खासदार बाळामामा यांनी पाठिंबा घेतल्याबाबत कृती समितीचे अध्यक्ष दशरथ दादा पाटील यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली। विशेषतः म्हणजे सन्माननीय खासदार बाळामामा म्हात्रे उर्फ सुरेश म्हात्रे यांचं परवा एक पत्र आलं की लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीचे अध्यक्ष नात्याने आपण ह्या आंदोलनाचं नेतृत्व करावं आणि आपण सहभागी व्हावं असं पत्र आलं। अर्थातच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समिती गेले 5 वर्ष सातत्याने प्रयत्नशील आहे। कोणताही कार्यक्रम घेत असताना कृती समिती ही कार्यकारिणीची संमतीनेच घेत असते। यामुळे एकाकी मी अशा प्रकारे निर्णय घेणं मला उचित वाटत नव्हतं, म्हणून आज रोजी आम्ही कृती समितीची बैठक बोलवली आणि ह्या कृती समितीच्या वतीने हाच एक ऑब्जेक्शन घेण्यात आला की ज्यावेळी हा कार्यक्रम ठरवण्यात आला त्यावेळेला कृती समितीला विश्वासात घेणं आवश्यक होतं, म्हणजे आपण त्या परीने सर्वसमावेशक आपण एकत्रित प्रचार केलं असतं। आज काय होतंय, वन साईड प्रचार सुरू झालेला आणि कृती समितीचा तुम्ही पाठिंबा मागतो, ही गोष्ट तितकीशी संयुक्ती वाटत नाही। आणि म्हणून या आंदोलन यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं इथपर्यंत आजच्या कृती समितीने ठरवलेलं आहे। परंतु पुढे ज्या वेळा अशा प्रकारचं कार्यक्रम ठरवले जातील त्यावेळेस कृती समिती विथ बाळामामाची जी काय संघटना असेल त्यांनी या कृती समितीमध्ये समाविष्ट करून सहकार्याने एकमेकांच्या आपण पुढे आंदोलन करूया अशा प्रकारचे एक आजची निश्चित निर्णय झालेला आहे। यामुळे आम्ही परवा जो होणार आहे आंदोलन ते निश्चितपणे यशस्वी होईल असं मला स्वतःला आशा वाटते। जनतेला हे उत्स्फूर्त आम्ही त्याच्यात सामावून घ्यावं अशा प्रकारचं आम्ही त्या ठिकाणी आदेश दिलेला आहे। तुम्हाला या कृती समितीने म्हणजे तुम्हाला नेतृत्व करायला सांगितलेलं आहे बाळामामांनी, त्या पत्रामध्ये मी देखील वाचलेलं आहे। म्हणजे एकतर त्यांनी तुम्हाला विश्वासात न घेता हे अगोदरच म्हणजे आंदोलनाची तारीख डिक्लेअर केली असं तुमचं म्हणणं आहे आणि आता त्यांनी तुम्हाला त्याचं नेतृत्व करायला सांगितलेलं आहे। ही गोष्ट तुम्हाला योग्य वाटते का आणि तुमची काय भूमिका आहे? नाही, सध्या तरी मला असं वाटतं की ज्या दिवशी कृती समितीच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल आणि त्या दिवशी ज्यावेळेला निश्चित होईल तेव्हा कृती समितीचा अध्यक्ष नात्याने निश्चित मी नेतृत्व करेन, पण त्या आंदोलनात मी सहभागी होईल मात्र नक्कीच। त्यांना आमची शुभेच्छा देऊ आम्ही। या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात? हो, मी सहभागी होऊ, कारण कंटिन्यू मी राहू शकणार नाही, कारण मी स्वतः आजारी असल्या कारणाने कंटिन्यू ते आंदोलन होणार नाही। पण प्राथमिक आंदोलनामध्ये आणि शेवटच्या याच्यामध्ये आम्ही आंदोलन होऊ, त्यांना त्या आंदोलनाला आम्ही शुभेच्छा निश्चित देऊ। पण एक सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही जे या ठिकाणी बोलला ते म्हणजे की बाळामामांनी या ठिकाणी मनोज जरांगे यांची जी भेट घेतली ही तुम्हाला खटकली असं तुमचं म्हणणं आहे। त्यांचा पाठिंबा घेणे किंवा त्यांचं नेतृत्व स्वीकारणे हे तुम्हाला काय अयोग्य वाटतं? मला सांगा। मला अयोग्य असं वाटतं की हा जो संपूर्ण आगरी समाज किंवा इथला कुणबी समाज, कराडी समाज, कोळी समाज हा ओबीसी समाज आहे। आज त्याच्या सगळं त्या ज्या काही संविधानामध्ये जे काही दिलेलं हक्क अधिकार त्यांच्या फार मोठं गदर राहिलं आहे आणि मग त्याचं नेतृत्व ज्यांनी केलेलं आहे ना ओबीसीचं या ठिकाणी संपूर्ण हक्कच काढून घेतलेला आहे। अशा वेळी आम्ही त्याचं नेतृत्व का म्हणून स्वीकारायचं हा आमच्या मनाचा प्रश्न आहे। आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस सांगू संविधानाच्या त्या याच्यामध्ये EWS जे आहे ते त्या ठिकाणी स्वतंत्र 10% आरक्षण त्यांना द्यावं आणि मराठा समाजाच्या देखील आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना त्या ठिकाणी प्राधान्यानं द्यावं, पण ते न घेताना फक्त आम्हाला ओबीसी मधून मिळावा हा हट्ट काय बरं चुकीचा वाटला आम्हाला। आणि म्हणून आम्ही सरळ मार्गाने देत असताना मात्र ओबीसीच्या मध्ये अंतर्गत घुसून ओबीसीचे आरक्षण कमी करायचं हे काय आम्हाला माझ्या स्वतःला मनाला पटत नाही आणि अशाच जे नेतृत्व करणं असेल त्यांचं आम्हाला नेतृत्व नको आहे। मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली हा लढा होत असेल तर तुम्हाला मान्य नाही? नाही मान्य, मला स्वतःला तरी मान्य नाही, कारण मी ओबीसीचा नेता आहे।
बरं, या ठिकाणी महेंद्र घरत साहेब देखील आहेत. आपण दोन भूमिका या ठिकाणी साकारता, एकतर कृती समितीचे सदस्य देखील आहात आणि शिवाय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहात. आजच्या या बैठकीमध्ये जो निर्णय घेण्यात आलेला आहे, तुमची त्याच्याविषयीची काय भूमिका आहे? नाही, महत्वाची भूमिका अशी आहे का पाटील साहेबांच्या नावाचं आंदोलन आहे, लोक तर उड्या मारून जाणार कारण लोक अस्वस्थ आहेत. दादांनी हे नेतृत्व सुरू कोणी केलंय तर आगरी समाजाने पहिल्याला बॅनर लावला, प्रयत्न केला, अशोक चव्हाणच्या माध्यमातून हा प्रश्न विचारला गेला. आगरी समाज म्हणून दशरथदादाचे अध्यक्ष असताना त्यांनी ते काम सुरू केलं. आणि जेव्हा आम्ही ते बॅनरवर सही केलं तेव्हा आमच्या डोक्यात पण एवढं नव्हतं, आम्ही सह्या करून गेलो, पण एवढा द्वेष नव्हता देवी पाटलांच्या नावाचा त्यावेळेला. पण ज्या वेळेला एकनाथ शिंदेने हा ठराव शिडकोतून पास केला, जेव्हा त्याच्यामध्ये डायरेक्टर नव्हते, त्यावेळेला त्या चळवळीचं आमच्या लक्षात आले. चासेला एक मिटिंग झाली, सर्व पक्षीय म्हणजे वेग पाटलांपासून सगळेच होते, रामचंद्र होते, आणि त्यावेळेला दादांना अध्यक्ष ठरवण्यात आले. आणि त्याच्यानंतर विकास आघाडीचं सरकार, बाळासाहेबांचं आलेलं नाव, उद्धवजी मुख्यमंत्री, याच्यानंतर द्वेष विरोधात असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी ताकद लावली, हे मान्य करावं लागेल. आम्ही त्याच्यामध्ये होतो, आम्ही पण फायनान्स केला त्यांना सुरुवातीला. परंतु नंतर आमच्या लोकांनी काय भूमिका मांडली, सरकारमध्ये आहोत, नाही गेलं पाहिजे, बीजेपीनं सगळं हायजॅक केली कमिटी. पण पोराबालांसकट आमची सगळी आंदोलनामध्ये राहिली, टोटल गावच्या गाव उठून आले, कारण शेवटी आंदोलन कोण थांबणार नाही. आज समजा पाठिंबा बोलली जरी तर लोकांमध्ये फार द्वेष आहे, असंतोष आहे, लोक जाणार आहेत. आता हे जेव्हा दादांनी सांगितलं, दादांना काय याच्यामध्ये श्रेय देतोय, दादा 80 वर्षामध्ये सुद्धा अगदी पितामह भीष्मासारखी ते तयारी करतात. मध्ये त्यांना बोललो का हे आंदोलन होत आहे आणि तुम्ही काय आपली भूमिका कृती समितीची, तुम्ही काहीतरी जाहीर केलं पाहिजे का नाही. ते बोले आपण जाऊया. तर 2 महिने जे मुख्यमंत्र्यांनी मागितले होते का विमान उड्डाणाच्या अगोदर जे फॉर्मॅट, जे आता नवीन पॉलिसी आहे आणि ते सर्व राज्यांना बंधनकारक आहे, ते आम्हाला फक्त पत्र पाठवायचे आहे. आणि ते झाल्यानंतर नाव हेच 100% लागेल. कारण 4 जे प्रश्न होते त्याच्यामध्ये मी हा प्रश्न घेऊन गेलो, असं सीएम साहेबांनी सांगितलं. परवा पण नागपूर मध्ये ती काय बैठक नव्हती, दादांना फोन केला, दादा पण तसेच बोलले का मी जातोय, गणेश नाईकांच्या डोक्यावर बसतोय, सीएमना भेटतोय आम्ही. आणि काय झालं पत्राचं, आता उड्डाण होणार आहे याच्यासाठी दादा पण गेले आणि अतुल पाटील आणि इतर सहकारी गेले. मिटिंग झाली नाही. ती कुठं मिटिंग झाली, विधान भवनाच्या बाहेर ते येतात, विधान म्हणजे सभागृहातून बाहेर येतात, तिथं गर्दीत आपण फोटो पाहिले, ती काही चर्चा नव्हती. परंतु तरी ते सांगतात सीएम साहेब का होणार आहे, सगळे आहेत त्याच्यामध्ये, कपिल पाटील, गणेश नाईक साहेब, रामचंद्र ठाकूर साहेब, हे सांगतात मला 100% होणार आहे. पण आता काय लोकांना समजावू शकत नाही, कारण उड्डाणाच्या पूर्वी लागायला पाहिजे होतं, पण त्याला अजून ते हे झालं नाही. जनतेमध्ये असंतोष आहे प्रचंड. बाळामामांनी बरोबर त्यांनी आंदोलन पूर्वी केलं तेव्हा पण लोक उतरले. शेवटी समाज हा जो आहे तो दिबी पाटलांची नाही भाषण आहे. आता मी तर 84 पासून त्यांच्या बरोबर लढ्यात होतो, सगळीकडे होतो. 84 फायरिंग मध्ये सुद्धा बरोबर होतो मी. गोळीबार जखमी जेव्हा आमच्या समोर झाले आहेत, तर त्यांच्या आंदोलन पाहिजे, त्यांच्या नेतृत्वावर आम्ही लढलोय. पाटील साहेबांच्या नावानं आज समाज पेटलेला आहे आणि त्याच्या निमित्तानं हे आंदोलन जोरात होईल, त्याला पाठिंबा द्यायचं कृती समितीने जाहीर केलं. पण कृती समिती नेतृत्व 11th नाही करू शकत, कारण तिथं दशरथदादाची चूक नाही आहे. वाशीच्या मिटिंगमध्ये ना त्यांना आगरी समाजामध्ये बोलून बालामामांचा आणि संजय पाटलांचा त्यांनी दिनाबाबांना सत्कार केला. पुन्हा वाशीच्या मिटिंगमध्ये बोलवले, वाशीच्या मिटिंगमध्ये चर्चा घडली, कपिल पाटील बालामामामध्ये त्याच्यामध्ये वाद झाला. परंतु तरी सुद्धा अध्यक्षांनी प्रत्येक ठिकाणी त्यांना सन्मानमध्ये बोलवले. आता त्यांनी आंदोलन जाहीर करताना अध्यक्षांना एक फक्त लिहायचं, दादा तुम्ही बैठक बोलवा, आम्हाला आंदोलन करायचं आहे, कारण 25ला विमान उडतंय, आता काय करायचं. तर मग दादांचा निर्णय, मग तिथं भले आमच्यात काही चर्चा झाली असती, पण तो एक मताने निर्णय झाला असता. आता 11th त्यांनी पाठिंबा मागितलाय किंवा त्यांचं नेतृत्व करा, तर त्यांना एकट्याला करतात. त्यांनी सांगितलं की दादा लोकशाही पद्धती समाजवादी नेते आहेत फार पूर्वीपासून, ते बोलताना आपण सगळे म्हणून काय म्हणूया. तर त्याच्यामध्ये कपिल पाटलांची बोलले, गणेश नाईकांची बोलले, आता रामचंद्र होती भूमिका माहीत झालेली आहे. लोक वेगवेगळ्या भूमिका करतात, काय का ना बालमामाच्या नावाचा थोडासा राग असेल राजकारणामध्ये, इकडे तिकडे. आता उरणची नगर परिषदेमध्ये पेटला होता हा सगळं वातावरण, आता स्टेटस चालले सगळ्यांचे. त्याच्यामुळे दादानी भूमिका योग्य घेतली, पाठिंबा आहे, लोकांनी त्या जोरात गेलं पाहिजे, तो पण रेटा राहिला पाहिजे. आणि दादा आता गणेश नाईक साहेबांना उद्या पुन्हा भेटा, आता काय झालं पुढं, तर आपली चळवळ थांबता कामा नाही. आणि 25 झाल्यानंतर 27ला एक बैठक बोलवा, त्याच्यामध्ये बाळामामाने सगळ्यांना बोलायचं ठरवलं. दादाची भूमिका योग्य आहे, आमचं म्हणत त्या पद्धतीने जाऊ. आणि यांना एक सांगतो का बाळासाहेबांचे जे नाव पाठीमागे घेतले, त्याच्यासाठी जेव्हा सत्तेमध्ये आम्ही होतो, ओबीसीचं महाराष्ट्राचं अधिवेशन झालं, त्याच्यामध्ये आम्ही हा ठराव मांडला. बाळासाहेब थोरातपासून वडेट्टीवार सगळे मिनिस्टर स्टेजवर असताना आम्ही निर्णय घेतला का दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं पाहिजे. आम्ही सत्तेत होतो,
आणि त्याच्यानंतर सत्ता जाताना उद्धवजीने हे पाठीमागे नाव घेतलं. म्हणजे फार मोठी कॉन्ट्रोवर्सी कमी करण्याचं काम काँग्रेसनं त्यावेळेला केलं हे मी तुम्हाला आवर्जून सांगेल. आम्ही नाही तर आमचं सगळे गावच्या गाव याच्यात उतरले होते. ठराविक नेते आम्ही नव्हतो, पण फार शिव्या खाल्या आम्ही, त्याच्यामध्ये जाऊ दे. दादांची भूमिका योग्य आहे आणि दादा सर्व समावेशक भूमिका घेतात. दादांचं कुठं चुकलं नाही आणि दादाने आता बरोबर भूमिकेला पाठिंबा आहे. ते जाणार तिथे भाषण करतील. आम्ही सगळे आता तर आम्ही जाणार होतो, आमचा प्रश्नच नाही. आता मग आम्हाला बांधली म्हणून नाही गेलो, आता आम्ही ओपन आहोत. कृती समिती म्हणून हे नाव लागलं पाहिजे आमचं म्हणणं. म्हणजे पक्षीय देखील राजकारण असते, म्हणजे जेव्हा भारतीय जनता पार्टी असेल. आमचा तालुका अध्यक्ष कायमचा होता ना, आमचे सगळे अध्यक्ष होते. पण आता एक महत्वाचा प्रश्न बघा ना, एकच मिनिट, महत्वाचा प्रश्न काय, एक तर निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, म्हणजे आता मानकोली पासून तर इथपर्यंत हे आंदोलन असणार आहे. महानगरपालिका क्षेत्रच आहे सगळा हा एरिया, आणि अर्थातच पनवेलमध्ये देखील महाविकास आघाडीने याच विषयी आंदोलन पुकारलं होतं. वेगवेगळे मुद्दे होते, म्हणजे त्याच्यामध्ये पनवेलच्या महानगरपालिकेच्या वरचे आरोप, त्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्याचा देखील एक त्याच्यामध्ये मुद्दा होता. खरं म्हणजे तो मिक्स केला होता असं देखील आरोप केला होता बालदींनी वगैरे, तुम्ही ऐकलं असेल कदाचित. मग आता त्यांनी आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे आंदोलन होतं ते कॅन्सल केलं, कारण परवानगी मिळाली नाही. आता इथेही सेम परिस्थिती आहे, आचारसंहिता जाहीर झालेली, संपूर्ण क्षेत्र महानगरपालिका क्षेत्र आहे. तुम्हाला वाटतं का या कायदेशीर अडचणी उद्भवतील का परवानगीच्या वगैरे? हे कॉर्पोरेशन आहे, इथं आंदोलनाला परमिशन मिळालं नाही. पण हे जे आहे बाहेरचा क्षेत्र आहे तो आपला ग्रामीण आहे. मानकोली पासून फक्त नवी मुंबईचा जो रूट आहे तो डायव्हर्ट करावा लागेल. मुंबई आणि ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल हे तिन्ही महानगरपालिकेचं रूट आहे. त्यामुळे कितपत परवानगी मिळेल ही मला शंका आहे. ओके, बरं, या सगळ्या आंदोलन बाहेर आहे ते. ऐका ना, या सगळ्या गोष्टीचा हा राजकीय देखील म्हणजे कुठेतरी त्याचे पडसाद उमटतील का? निवडणूक आहेत अर्थातच, म्हणजे या बाबतीत टीका करण्यासाठी बराच वाव आहे सगळ्या बाबतीचा. आणि त्या समाज याच्यामध्ये एक लक्षात घ्या कसं आहे ते, पण हा विषय आहे. शेवटी भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, कॉर्पोरेशन आहेत, त्यांच्यात पनवेल रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर यांच्या अंडर आहे. गणेश नाईक साहेबांनी पाठीमागे ती जिंकली होती, त्याच्यामुळे हा थोडासा इम्पॅक्ट राहतो. आणि समाज आहे, समाज तुम्हाला माहिती आगरी, कोली, कराडी कसे आहेत, मग त्याच्यामध्ये त्यांना तेवढं आमचं बाबा आता नाव नाही लागलं का, एवढा मोठा नेता दिग्गज होऊन गेला आणि नाव तर ती एक अस्वस्थता आहे, तर त्याचा इफेक्ट होणार. आणि म्हणून थोडासा का बाले मामा का करते, मग आमच्या लोकांना काय नाही, आणि केलंय त्यांनी भरपूर, त्यावेळेला आम्ही शिवाय खाल्या, आता ते शिवाय खातात. हा विषय आहे ना, शेवटी जनता आहे. आमच्या पाठीमाग बॅनर बबन पडला, मग सांगतो ते आम्हाला काय माहित नव्हतं, पण जेव्हा लोकांचे फोनवर कुठं बसले तुला, हा विषयच नव्हता. बॅनर त्यांच्या मिटिंगचा होता आणि चुकून महाविकास आघाडीच्या मिटिंगला तो बॅनर राहिला पाठीमाग. सोशल मीडिया, हा, मग तो लोकांचा काही विरोध आम्हाला माहित नव्हता. आम्हाला आमच्या लोकांचे फोन आले, तुम्ही कुठं बसलात, तुमच्या पाठीमाग बॅनर बाळासाहेबांचा आहे. आम्हाला हे असं ठेवलं ना, आमच्या मिटिंगचा 4 दिवस पूर्वी अगोदर मिटिंग ठेवली होती आणि तिचा बॅनर त्यांनी ठेवला होता, तो चुकीचा होता. शिव्या फुकट खाल्या आम्ही. आता उलटा काम आहे, नाही जातील त्यांना लोक हे करणार. पण आमचं म्हणणं आहे का नाव लागलं पाहिजे, आणि नाव लागणार हे काळ्या दगडावरची रेख, ते द्यावंच लागेल. तुमची थोडीशी नाराजी मीटिंग मध्ये या ठिकाणी पाहिली मी, काय विषय होता? नाराजी असं नाही, मी आगरी समाजाचे अध्यक्ष सीमा धरत आहे उरण तालुक्याची, आणि सातत्याने इथे या दिबा पाटील आगरी भवनमध्ये मीटिंग, आम्ही आजची पण मीटिंग ही कार्यकारिणी सभासद यांचीच होती. आणि या मीटिंगमध्ये बाळ्यामामा खासदार साहेब आहेत, त्यांनी जशी जासेला मीटिंग घेतली तिथे निर्णायक निर्णय घेतले नाही, परंतु या इथे एक पत्र जरी त्यांनी दिलं असतं आगरी समाजाला, आपल्या जिल्हा अध्यक्षांना किंवा आमच्या पंचकृषीतले अध्यक्ष आपले दशरथ दादा, 5 जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आगरी समाज, यांना जरा जरी पत्र देऊन विचारलं असतं की आम्ही आंदोलन करतोय, कदाचित आणखीन जोराने उतरली असती जनता की हा आंदोलन दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी आहे, त्याच्यात आम्ही उतरलो असतो. कुठेतरी वेगळी चूल मांडल्याची धूर आला, म्हणून आम्हाला असं वाटलं की आम्ही इथले स्थानिक, आम्ही 4 केसेस घेतले. कोरोना काळातही आम्ही तिथे वटपौर्णिमा साजरी आम्ही स्वतः त्याचं नियोजन केलं. रस्त्यावर उतरून कोरोना काळात जर आम्ही केलंय तर मग ही वेगळी चूल का, आपण एकत्र का नाही? मोठे बंधूच आहेत आमचे ते समाजाचे, त्याच्यामुळे समाजाचे मोठे बंधू खासदार आहेत आणि त्यांनी वेगळी चूल मांडणं हे कितपत योग्य आहे, एवढी भावना मी द्वेषाने मांडली, कारण मी आगरी समाजाचे अध्यक्ष आहे. सर्वप्रथम आपण जो आता उल्लेख केला की नाव लागण्यासाठी, नाव जाहीर झालेलं आहे, त्याची प्रोसिजर सुरू आहे, फक्त नावाची पाटी कधी लागते या विषयाचा हा संघर्ष किंवा यासाठीचं हे आंदोलन आहे असं आम्ही सर्वजण मानतो. मुळात मुद्दा असा आहे की प्रत्येक
गेली 4 वर्षात वेगवेगळी आंदोलन आपण अनुभवली. आत्ताच्या क्षणाला संपूर्णपणे प्रक्रिया पूर्ण होऊन फक्त नावाची पाठी लागण्याची बाकी आहे. आणि अशा प्रसंगी ही नवीन आंदोलन उभी राहत आहेत. त्याला कोणी राजकीय म्हणतील, कोणी त्याला सामाजिक म्हणतील, परंतु इतकं तर स्पष्ट आहे की आत्ताच्या क्षणाला हे जे उभं राहिलेलं आंदोलन आहे, आमच्या अध्यक्षांनी सन्माननीय श्री दर्शनदादा पाटील असतील किंवा आमचे नेते श्री रामशेठ ठाकूर साहेब असतील, या सर्वांनी आत्ताच सांगितलं की आपल्या मार्गाने आपण हे आंदोलनामध्ये सहकार्य करूया. आपला ह्या आंदोलनाला विरोध नाही आणि त्याच अर्थाने आपल्या परीने जेवढे काही प्रयत्न करता येतील हे नाव लागण्यासाठी, कारण शेवटी सर्वांचा आमचा आपला हेतू एकच आहे की नाव दिवा पाटील साहेबांचं विमानतळाला लवकरात लवकर लागावं. त्यासाठी हे चालू असलेले आंदोलन आहे आणि आम्हीही देखील आमच्या परीने याचा पाठपुरावा निश्चित करत आहोत. थोडक्यात तुम्ही म्हणजे सहभागी होणे न होणे याला कुणाला आग्रह करणार नाही, परंतु जो कुणी त्या आंदोलनात राहील त्याला विरोध देखील नसणार आहे. आणि अर्थातच ही सगळी जी आहे कृती जी आहे ते लोकनेते दिबा पाटील यांचं नाव लागण्यासाठी आहे, त्यामुळे त्याचं एक प्रकारे स्वागत आहे असं म्हणता येईल का? नक्कीच जे काही चालू आहेत प्रयत्न ते स्वागतार्हच आहेत. लवकरात लवकर नाव लागावं अशी सर्वांचीच तीव्र इच्छा आहे. हा पाठी लागण्याचा आनंदोत्सव सर्वांना साजरा करायचा आहे आणि ही श्रेयवादाची लढाई नाही आहे. हा आपल्या आपल्या परीने असलेला लढा आहे. जसे आम्ही वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या नेत्यांना भेटून ही लवकरात लवकर पाठी लागावी यासाठी प्रयत्न करतोय. विरोधक आहेत, सत्याच्या विरोधात लढणारे, ते त्यांच्या परीने आंदोलन करत आहेत. जे काही चाललंय ते ठीक आहे आणि लवकरात लवकर ही पाठी लागेल असं सगळ्यांना ठाम विश्वास आहे. तंडी सर, तुमची काय भूमिका थोडक्यात सांगा प्लीज. नाही, मला असं वाटतं ऍक्च्युली ह्या दिबा पाटील साहेबांच्या नामकरणामध्ये 2008 सालापासून आम्ही इन्व्हॉल्ड आहोत अखिल नागरी परिषदेच्या माध्यमातून. तर ते इन्व्हॉल्वमेंट होत असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कुठल्याही वास्तूला दिबा पाटील साहेबांनी स्वतःचं नाव दिलेलं नाही, परंतु आमच्या सगळ्यांची इच्छा, समाजाची इच्छा, इथल्या भूमिपुत्राची इच्छा म्हणून त्यांचं नाव हे होऊ घातल्या विमानतळाला लागावं याकरता आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करत आहोत. परंतु जेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलं आणि सिडकोमध्ये ते अप्रूव्ह केलं, त्यानंतर मग समाज हा इथला भूमिपुत्र जागृत झाला आणि अक्षरशः कामाला लागलं. आणि कामाला लागल्यानंतर तिथं त्यावेळी महाविकास आघाडी सरकार होतं. आता महाविकास आघाडी सरकार असल्यामुळं बीजेपी विरोधात होती आणि विरोधात असल्यानंतर बीजेपीनं जोरदार आंदोलन केलं. रामशेठ ठाकूर साहेब म्हणजे आमचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, परंतु जो काही महत्वाची मदत केली ती रामशेठ ठाकूर साहेबांनी केली. रामशेठ ठाकूर साहेब असतील, जय म्हात्रे साहेब असतील, सगळी मंडळी आणि चांगल्या तऱ्हेने ते आंदोलन करून शेवटी का होईना नंतर बबनदादा पाटलांनी एक मोठी मध्यस्थी केली आणि त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना, जे तत्कालीन मुख्यमंत्री होते, त्यांना विनंती केली की बा आता कसं आहे, जे काही प्रॉब्लेम आहेत तर आपण काय करावं, आपण दिबा पाटील साहेबांचं नाव डिक्लेअर करावं, बाळासाहेबांचं नाव माघार घ्यावे. त्याप्रमाणे शेवटी का होईना बाळासाहेबांचं नाव माघार घेतली गेली आणि दिबा पाटील साहेबांचं नाव, त्यामुळे एकच नाव राहिलं. पण त्याच्यानंतर काय झालं, तत्कालीन नंतर झालं बीजेपीचं सरकार आलं आणि बीजेपी सरकार आल्यानंतर त्यांनी ज्या फॉर्मॅलिटी होत्या की ज्या नावाचं जो हे आहे ते विधानसभा आणि विधान परिषद दोन्हीकडे अप्रूव्ह करायला पाहिजे, ते केलं गेलं. म्हणजे त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, पण त्या दोघांनी ते विधान परिषद आणि विधानसभेमध्ये अप्रूव्ह केलं आणि दिल्लीला पाठवलं. परंतु दिल्लीला गेल्यानंतर त्याच्यानंतरची जी डिलेइंग टॅक्टिक चालली होती, कारण प्रत्येक वेळी मुख्यमंत्री, आता आम्ही ओबीसीच्या आंदोलनात असतो, आम्ही जवळून मुख्यमंत्री बघितलाय ते कशा प्रकारे डिले करतात, त्यांची डिलेइंग टॅक्टिक भारी असते, हे आम्हाला चांगलं माहिती आहे, आणि आम्ही त्यांना तोंडावर बोलतो. तर अशा तऱ्हेनं जेव्हा 3 तारखेला मिटिंग झाली 3 ऑक्टोबरला, तेव्हा त्यांनी सांगितलं की साधारणतः 45 ते 50 दिवस यायला लागतील प्रोसेसला, जे केंद्र सरकार नवीन प्रोसिजर अवलंबत आहे, साधारण 2 महिन्याच्या आत नामकरण व्हायला पाहिजे असे त्यांनी सांगितलं होतं. तर 2 महिन्याच्या आत म्हणजे काय, 3 डिसेंबरला नामकरण व्हायला पाहिजे होतं, पण ते नामकरण न झाल्यामुळं, कारण सुरुवातीला लोकांना अपेक्षा होती की जे उद्घाटन झालं पंतप्रधानांच्या हस्ते त्यावेळी पंतप्रधान साहेब कदाचित डिक्लेअर करतील किंवा सुतोवाच करतील, मुख्यमंत्री काय डिक्लेअर करतील किंवा सुतोवाच करतील, ते झालं नाही. परंतु 3 डिसेंबरपर्यंत मग हळूहळू इथला भूमिपुत्र आहे, इथला आगरी, कोळी, कुणबी, कराडी, भंडारी हा समाज जागृत झाला. आणि हा समाज जागृत झाल्यानंतर आता काय झालं माहिती आहे का, आता परिस्थिती वेगळी आहे.
आत्ताची परिस्थिती अशी आहे, बीजेपी सत्तेत आहे आणि बाकीचे पक्ष आहेत, काँग्रेस असतील विरोधात आहे. ते विरोधात आहेत. मग पक्ष जो सत्तेत असतो तो कधी आंदोलन करत नाही, परंतु विरोधकच आंदोलन करतात. तर त्यांचा तो हक्क आहे. काँग्रेस वगैरे ह्या लोकांचा हक्कच आहे की त्यांनी आंदोलन केलं पाहिजे आणि ते करतील. आणि त्याचप्रमाणे बीजेपी आपापल्या सनदशीर मार्गाने, सनदशीर मार्गाने. म्हणजे मग ते आमचे मंत्री साहेब असतील, गणेश नाईक साहेब असतील, कपिल पाटील साहेब असतील, यांच्या मार्गाने ते काय करतील तर ते सनदशीर मार्गाने पत्र देऊन मुख्यमंत्र्यांना विनवणी करून पंतप्रधानांकडे त्यांच्याकडे फॉर्मॅलिटी करून ते नाव देण्याचा प्रयत्न करतील. आम्ही पोपट खेळण्याच्या मिटिंगमध्ये सांगितलं की दोन्ही मार्ग असू द्या आणि दोन्ही मार्ग असल्यानंतर एक जण सनदशीर मार्गाने जातील ते सत्तेमध्ये आहेत आणि एक जण आंदोलनाचा मार्ग घेतील, ते दिवा पाटलांचा मार्ग आहे. दिवा पाटलांना रस्ता दाखवलाय का आंदोलन केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळत नाही. बाळ्या मामाला स्वतः शरद पवार साहेबांनी सांगितलंय की आंदोलन केल्याशिवाय नाव मिळणार नाही. हे बाळ्या मामा स्वतः आम्हाला ठाण्याला त्यांनी सांगितलं. म्हणजे अशा प्रकारे येणं प्रकाराने दिवा पाटील साहेबांचं नाव लवकरात लवकर लागावं. कदाचित येत्या 25 तारखेला आता जे उड्डाण आहे तिथं म्हणजे ते पहिल्या उड्डाणाला कारण स्वतः मुख्यमंत्री म्हणालेत उड्डाणाच्या वेळी नाव हे दिबांचं असणारच आहे. आता ते लागावं अशी आमची आशा आहे आणि असं लागेल अशी आशा व्यक्त करतो. अदरवाईज इथला जो भूमिपुत्र आहे त्याचं दुःख त्याला होणार आहे आणि मग त्याच्यात जो आक्रमकता येईल त्याचं रूपांतर कशात होईल ते कोणी सांगू शकत नाही. काही लोक म्हणतात की नेपाळ होऊ नये, बांगलादेश होऊ नये. आम्हालाही वाटतं तसं होऊ नये, कारण त्याची जर सगळ्यांना पोचेल तर तसं होऊ नये असं वाटतंय. आणि लवकरात लवकर सरकारला सुबुद्धी देऊन नाव देईल, केंद्र सरकार नाव देईल अशी आम्हाला आशा वाटते. माननीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या आंदोलनामध्ये जे आंदोलन सुरू झालं अगदी पत्रोच्चाराच्या माध्यमातून पनवेल उरण अगदी समाज मंडळाने सुरू केलं. पत्र वगैरे आपण आपल्या मुलाखतीमध्ये पण सांगितलं तिथपासूनच. तर म्हणजे ही जी आंदोलनाची दिशा जी आहे पुढची, जर आता एक दिबांचा एक चाहता म्हणून त्यांचा एक हे म्हणून सांगतो की आमचे मित्र विनोद म्हात्रे हे ह्या कृती समितीचे खजिनदार आहेत. राजेशजी आहेत, आता ते परवा मुख्यमंत्र्यांना भेटून आलेत. आम्हाला विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री साहेब जे 2014ला इथून इलेक्शन जिंकले ना, ते याच इथून पहिली सभा महाराष्ट्रातली त्यांनी इथून घेतली पहिली. तर मला त्या देवाभाऊंवर विश्वास आहे. त्यांच्या ज्या देहबोली बोलते की काय बोलते की दिबा पाटील साहेबांचं नाव 101% लागेल. माननीय मुरलीधर मोहोळांना पण भेटलोय त्यावेळेला सुद्धा बोलतोय आणि आता इथले जे नेतृत्व करणारे दोन्ही आमदार आहेत तेही बोलत आहेत की हे नाव लागणारच. आमचाही त्यांच्यावर सगळ्यांच्यावर विश्वास आहे की हे नाव लागेल. परंतु त्याच्या बरोबरीनं दिबांचा आम्ही जे भक्त म्हणून म्हणाल एखाद्या वेळेस, दिबांना तो आवडणार नाही भक्त म्हणून, पण आम्ही त्यांच्या पद्धतीने त्यांच्यावर आम्ही त्यांना श्रद्धा आहे, श्रद्धास्थान आहे आणि ते सर्व समाजाचं प्रेरणास्थान आहे. आम्ही विनोद म्हात्रेंनी पहिलं नाव जाहीर केलंय, त्याच्यानंतर विजय गायकर त्यांच्यामध्ये सामील होणार आहे. त्याच्या बरोबरीनं भिवंडीच्या ऍडव्होकेट लता पाटील म्हणून आहेत. हे तिघ जण दिबांचं नाव लागण्यासाठी आणि त्याच्यानंतरचा येणारा समाज आमच्या मागून येईल, तो म्हणजे त्याच्याबरोबर जॉईन होईल. आम्ही अध्यक्षांना आत्ताच बोललोय की आम्ही प्राणांतिक उपोषणाला बसणार आहोत. दॅट इज फायनल. याच्यामध्ये आणखी दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे. आमचे नेते रामशेठ ठाकूर असतील, आमचे नेते प्रशांत दादा असतील, महेश भालदी असतील, यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून यांच्या पाठपुराव्यातून एवढं मोठं भव्य आंदोलन उभं राहिलं. त्याच्या बॅकबोन जे होते ती हेच नेते मंडळी सर्व आपली होती. आणि यात पण या आंदोलनामध्ये मुख्यमंत्री, संविधानिक पदाचा सर्वोच्च नेता, दिबांचंच नाव विमानतळाला लागणार हे जेव्हा ठासून सांगतात, त्यानंतर मुरलीधर मोहोळ असतील, नागरी उड्डयन राज्यमंत्री, ते जेव्हा आश्वासन देतात की नाव दिबांचंच लागेल, त्याच्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया असतील, ज्यांना आम्ही दिल्लीत जाऊन सर्व आमची मंडळी भेटलो, त्यांनी देखील सांगितले की नाव दिबांचंच लागणार. त्यानंतर नव्याने आलेले राजू नायडू असतील, आत्ताचे केंद्रीय मंत्री किंजरूप नायडू, ते जेव्हा सांगतात, जेव्हा ही संविधान मंडळी सगळेजण ठोकून सांगतायत की नाव दिबांचंच लागणार, आणि त्यानंतर मुख्यमंत्री सन्माननीय प्रधानमंत्र्यांचा हवाला देत सांगतात का माझं बोलणं झालंय, नाव दिबांचंच लागणार, तर आम्हाला ठाम आमच्या नेत्यांवर विश्वास आहे. आमच्या आंदोलनात काम करणारे जे कोणी पक्षातले आमचे नेते असतील, आम्हाला ठाम विश्वास आहे की नाव दिबांचंच लागेल. नावाची पाटी शासकीय इतमामात लागावी, त्यांना कार्यक्रम समारंभपूर्वक लागावी, ह्या इच्छेखातीर आम्ही पाठपुरावा करत आहोत. आणि एकीकडे आंदोलन चालू आहे तेही ठीक आहे, पण दुसरीकडे पाठपुरावा चालू आहे.
तेही ठीक आहे आणि दोन्ही मार्गाने नावाची पाठी लवकरच लागेल आम्हाला ठाम विश्वास आहे. येस